जिंकला ना. जावली स्पोर्ट आपला निर्णय कळवायचा आहे. सामना लगेचच सुरू होईल. तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. अजिंक्य जावली स्पोर्ट आयोजित जावली चषक 2017 चं हे पर्व आपण पाहतोय. आणि या पर्वाचं ठळक वैशिष्ट्य, प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा 7 समुद्रा पार जाऊन पोहोचली आहे. जर तुम्ही गावी असाल, परदेशी असाल, तर ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता tenniscricket.in यांच्या माध्यमातून. नक्कीच एक प्रेक्षक जो आपला जावलीचा खेळाडू आणि प्रेक्षक, त्याची कमेंट आली होती की ही स्पर्धा तो नेपाळमधून लाईव्ह बघतोय, म्हणजे नेपाळमध्ये देखील ही स्पर्धा लाईव्ह दिसते. तर तो सूर्यकांत होता, अजिंक्य जावलीचा खेळाडू, सुट्टीसाठी पिकनिकसाठी गेलाय आणि स्पर्धा नेपाळमधनं लाईव्ह बघतोय, म्हणजे ही स्पर्धा नेपाळपर्यंत जाऊन पोहोचली, ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून या मॅचसाठी पंच अनिल अर्थात बाबा आपण जायचंय. त्याचबरोबर सूर्यकांत या मॅचसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये दिसतील. जर पंचांची भूमिका आपण सकाळपासून पाहिली, ज्यांनी भूषवली MCNL पॅनलचे आमचे पंच सन्मान्य मनोज बहिरे, त्याचबरोबर सन्मान्य जयंत पाटील. नक्कीच पंचांची भूमिका त्यांनी सकाळपासून भर उन्हात पाहिली. आपण पाहिली त्यांची पंचगिरी आणि चांगली पंचगिरी त्यांची देखील पाहिली आणि महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आहे. तर विद्यमान सामना रंगतोय. जावली स्पोर्ट वर्सेस शिवमुद्रा. तर विद्यमान सामना रंगतोय. जावली चषक 2017 मध्ये या दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर क्षेत्ररक्षण सजवून घ्या, पंचांना सांगतो इशारा द्या.
संदीप गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. जावली भागाचा एक होतकरू खेळाडू आणि टेनिस क्रिकेटला संलग्न एकरूप असलेला खेळाडू ज्याची ओळख आहे जावली भागाला, तो संदीप मोरे मॅन फ्रॉम जवाळवाडी. 1996ला टेनिस क्रिकेटचा डेब्यू केलेला हा खेळाडू आहे. आज मात्र गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. कारण मी जेव्हा जावली चषक 2016ला कॉमेंट्री केली तर गोलंदाज जातोय. चर्चा जरूर चालू असेल. खोलवर ठेवला चेंडू. कारण अनुभव काय असतो तो संदीपच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. कारण चर्चा करतो 2016च्या चषकाची जावली चषक अजिंक्य जावलीने आयोजित केलं होतं. ते मी कॉमेंट्रीला होतो आणि माझ्या कॉमेंट्रीवरती कौतुकाची थाप मला वाटतंय संदीप मोरेने दिली होती. आणि जेव्हा मी कॉमेंट्री वाचत असतो ऐकत असतो तेव्हा मला आठवल्या 4 ओळी तुमच्यापर्यंत घेऊन येईन संदीपच्या. फेकी केली आहे जरूर, चांगली फेकी होती पण प्रयत्न फसतोय. हाफ चान्स होता. धावसंख्या 1. कारण या ओळी वाचत जेव्हा मी होतो तेव्हा मला या खेळाडूची आठवण झाली. कारण या ओळी त्यालाच असलेल्या त्याच्या खेळीला साजेचे असलेल्या या ओळी आहेत. त्या ओळी तुमच्या समोर मी घेऊन येईन. पुन्हा एकदा ब्लॉक होलची डिलिव्हरी होती. पूर्णतः फलंदाजाला बांधून ठेवतोय संदीप, मॅन फ्रॉम जवळवाडीचा खेळाडू. अनेक स्पर्धांवरती या खेळाडूने अधिराज्य गाजवलंय असा खेळाडू. त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर त्या व्यक्तिमत्वाबद्दल मी 4 ओळी जरूर लिहून आणल्यात. त्या मी तुमच्या समोर सांगेन. फलंदाज अशोक सज्ज होतोय संदीपचा मारा करण्यासाठी. पुढे सरसावला. बघायचा एकही धाव नसेल. तिथे मेढॉन तैनात आहे. तर हे व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर चर्चा जरूर चालू असेल. संदीप जातोय अशोकसाठी. तर अशोकचं नाव तोंडासमोर आलं तर आपल्या भारतीय तिरंग्यावर अशोक चक्र आहे. त्याच्यावरती 24 आरे आहेत. त्या अशोक चक्र कुठून घेण्यात आलं आणि त्या अशोक चक्राचा अर्थ काय आहे तर अशोक सम्राटाचे स्तंभ त्याच्यावरती हे अशोक चक्र होतं. चांगला फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू येतोय बघायचंय. फेकी केली जाईल तर 1 धावा. तर चर्चा करत होतो तिरंग्याबद्दल ज्याच्यावरती अशोक चक्र आहे. तर या अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत. 24 आरे म्हणजे सदैव तत्पर आणि सदैव उत्साही असं या एका षटकानंतर धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचली आहे. तर खेळाडूबद्दल मी 4 ओळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार होतो. सकाळी उठून टीव्हीवर बघितलं तर फक्त क्रिकेट, प्रत्येक वृत्तपत्राच्या हेडलाईनवर वाचले ते फक्त क्रिकेट, घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून ऐकले ते फक्त क्रिकेट, छोट्यांच्या खेळात रंगले ते फक्त क्रिकेट, मार्केटच्या चढाव उतारामध्ये रंगलं ते फक्त क्रिकेट. किरणचा पहिला चेंडू होता. क्षेत्ररक्षक चुकला जातोय. बघता बघता 2 धावा घेतल्या जात आहेत. अजिंक्य जावलीचे मार्गदर्शक सन्मान्य राजेंद्र धनावडे भाऊ यांचं आगमन झालंय जावली चषक 2017. मग त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. विनंती करतो व्यासपीठावरती स्थान बना. मोठा फटका, चेंडू गगनाला भिडतोय. क्षेत्ररक्षक खाली आणि सोप्पा झेल टिपलाय. डीजे या. धन्यवाद. डीजे धाव फलकावरती घेऊन जातो. 5 धावा धाव फलकावरती. फलंदाज भरत आलाय. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय किरण. हा निघतोय चेंडू घेऊन.
पायावरती चेंडू घेतलाय, अपील केली जाते, फेकी केली आहे. बघता बघता या दरम्यान एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 6. भरत सज्ज होतोय फलंदाजी करताना, तर किरण सज्ज होतोय. दोघं देखील अजिंक्य जावलीचे खेळाडू. आता बघायचंय कोणती जमेची बाजू घेतोय, कारण दोघांचा विचार केला तर अजिंक्य जावलीकडून सातत्याने खेळतात, कारण पडती बाजू दोघांना देखील माहितीये कोणाची काय आहे. आता जमेची बाजू कोणाची ठरते हे पाहणं उत्सुकतेचं असेल. गोलंदाज किरण पुन्हा एकदा निघतोय, खोलवर ठेवलाय चेंडू. काय गावाचं नाव? भालेगर. भरत भालेगर. तर भरत सनस भालेगाव ना, भालेगर, मॅन फ्रॉम भालेगरचा हा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती किरण निघतोय. निलेश याच्या माध्यमातून एक धाव पाहायला मिळते. षटक पूर्ण होत आहे. धाव फलकावरती घेऊन जातो. 8 धावा धाव फलकावरती. तर षटक पूर्ण 2 षटकानंतर 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. संघाची धावसंख्या 8. एक गडी बाद. तर 8 या आकड्याचं आपल्या भूतलावर महत्व बघितलं तर 8 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, नैऋत्य, वायव्य, आग्नेय या 8 दिशा आहे. आणखी 2 दिशा, एक म्हणजे जमीन जिला आपण म्हणतो भूतळ, आणि एक आकाश. अशा मिळून 10 दिशा होतात, परंतु आपण 8च दिशा घेतो. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. वैयक्तिक दुसरा, संघाकडून तिसरं षटक. खोदून काढलाय फटका, फेकी केली जाईल. प्रसाद येतोय चेंडूवरती. तर प्रसाद याच्या बाबतीत सांगायचं झालं तर अक्षरशः 2016चं जावली भागाचं क्रिकेटवरती ज्याने अधिराज्य गाजवलं तो प्रसाद. 1 लाखाच्या मॅचमध्ये मला वाटते उत्कृष्ट फलंदाजाचा किताब मिळाला. पुनवडी येथे आमदार चषकामध्ये मालिकावीराचा किताब त्याला मिळाला. तर बॅटची काढा घेतली जाते सातत्याने, आणि बघता बघता एक धाव पूर्ण होते. निलेश सज्ज होतोय, तर सामना करेल संदीप. माफ करा, संदीप सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका, फुलटा चेंडू, चुकीला माफी नाही. जावली चषक सुपर ब्रँडेड फटका षटकार. डीजे धन्यवाद डीजे. बघायचंय क्षेत्ररक्षक धावत गेलाय, झेल मात्र सुटताना दिसते. फेकी केली जाईल. पंचांचा इशारा, गडी बाद, धावचित. रनआउट होतोय. निलेश बॅक टू पवेलियन येतोय. डीजे या. धन्यवाद डीजे. तर रनआउट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 38व्या क्रमांकाचा नियम आहे, म्हणजेच रनआउट. आणि फलंदाज रनआउट झाला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रनआउट कोण झाला असेल तर तो श्रीलंकेचा खेळाडू होता. बॉल किती झाले? बॉल 4 चेंडू, धावा
17 धावा, 4 चेंडूनंतर 17 धावा. तर चर्चा जरूर चालू असेल. महेश आलाय तर संदीप जातोय महेशसाठी. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न फसतोय, पण पाठीमागचा क्षेत्ररक्षक आला डीप पिच मिड विकेटचा आणि एक धाव पाहायला मिळते. बघता बघता धावफलक जाऊन पोहोचले 5 चेंडू नंतर 18 वरती. भरत सज्ज होतोय, शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. चांगला फटका खोदून काढलाय. स्टंप टू स्टंप गोलंदाजी, मिडल टू मिडल पाहायला मिळते संदीपची. ही महत्वाची गोष्ट आहे. मला वाटते षटक पूर्ण होत आहे. धावसंख्या 19. तर 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपतोय. धावफलक 19 वरती जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या 19. कारण जावली भागाचं नाव कुठेतरी मोठं करण्यामागे आणि जावलीचं क्रिकेट मोठ्या उंचीवरती आज मात्र गेलंय, 7 समुद्र पार गेलंय. नक्कीच मी धन्यवाद देईन अजिंक्य जावली यांचं महत्त्वाचं योगदान आहे. आणि स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते. म्हणजे 198 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह दिसते. ही महत्त्वाची गोष्ट या स्पर्धेची. तुम्हाला जर ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून बघायची तर यूट्यूबवरती जा, कीबोर्डवरती टाईप करा जावली चषक 2017 tenniscricket.in ची वेबसाईट येईल, त्याला क्लिक करा आणि मात्र ही स्पर्धा लाईव्ह. तर गोलंदाजी मार्कवरती प्रसाद आलाय. या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं झालं, या खेळाडूच्या माध्यमातून सांगायचं झालं तर 1 लाखाचं आंबेघरमध्ये मी मराठी चषक असतं, त्याच्यावरती उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याला मिळाला होता. वाईड बॉल आहे, पंचांचा इशारा येतोय. 30 तर्राट गोलंदाज आहे जावली भागातील आणि मला वाटतं पुनवडी येते आमदार चषक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात येते. दोस्ती ग्रुप संस्थापक अध्यक्ष दीपक तात्या पार्टे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा असते आमदार चषक. त्याचं मालिकावीराचा किताब यालाच मिळाला होता या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी, पुनरागमन केलंय आणि प्रेक्षकांच्या लक्षात आणून देतोय आपलं नाव मोठ्या खेळाडूमध्ये का घेतलं जातं आणि एवढे आद्यमान मला का मिळालेत. तर त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर, अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर. गोलंदाज प्रसाद निघतोय, तेच तर्राट गोलंदाज. इथे मात्र बॅटची कडा चुकतोय पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि डिक्लेअर स्वरूपाची धाव. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचले. भरत सनस, मॅन फ्रॉम भालेगरचा हा खेळाडू. नक्कीच या गावाचा विचार जर तुम्ही केला तर जावली भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये हे गाव आहे, तरी देखील या गावातला खेळाडू कसा फलंदाजी करतोय आपण पाहू शकतो. मोठा फटका, बिग हिट, जावली चषक, सुपर सायक्लॉनिक शॉट, षटकार. धन्यवाद डीजे. भरत प्रेक्षकांना सांगतोय मी जरी डोंगराळ भागातून आलो असलो तरी माझा खेळ कसा आहे त्याचा क्लास तो दाखवतोय. नक्कीच कौतुकाची बाब आहे आणि नक्कीच त्याचं मी कौतुक करेन. पुन्हा एकदा पुढे सरसावला होता, आक्रमकता पाहायला मिळते. तर गोलंदाज प्रसाद आणि प्रसाद विरुद्ध प्रहार करणं मी म्हणेन कौतुकाची गोष्ट असेल, कारण एवढा मोठा गोलंदाज तुमच्या समोर आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही प्रहार करताय म्हणजेच अभिमानाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावलाय, फेकून देतोय चेंडूला, चेंडू सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. 33 धावा धावफलकावरती. भरत सनस, मॅन फ्रॉम भालेगर. जर हे गाव जर तुम्ही बघितलं तर जावली भागात डोंगरावरती हे गाव आहे. जावली भागात मार्ली दिशेने जर तुम्ही गेलात या दिशेने हे गाव येतं.
जर मालदेव या रोडने तुम्ही गेलात, जर मेड्याकडून गेलात तर डाव्या हाताला टर्न मारल्यानंतर मार्लीचा रोड येतो. या मार्लीच्या रोडनं गेलात तर भालेघरला तुम्ही जाऊन पोचता. या गावातला या खेळाडू आहे. इथे मात्र पंचांचा इशारा काय येतोय, कारण डेलिप्रेट आहे काय, कारण डेलिप्रेट या नियम जर तुम्ही बघितला तर पंचा जो फलंदाज असतो त्याची हालचाल खूप महत्त्वाची असते. बॅटची ती कुठेही दिसली नाही, म्हणून डेलिप्रेट पंचांचा इशारा येतोय. 33 धावा धावफलकावरती. चौथा षटकानंतर धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचली. भरत सज्ज होतोय. नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. अनेक चांगला क्लास दाखवतो त्याचा, कारण प्रसादच्या विरुद्ध प्रहार त्यानं केला आणि आक्रमकता दाखवली. अक्षरशः मी म्हणेन प्रसादचे डावपेच त्याने उधळून लावले. कौतुकाची बाब जरूर असेल. गोलंदाज संदीप आलाय, अर्थात पप्या नावाने ओळखला जातो जावली क्रिकेटला. चांगला फटका बघायचा आहे. जोपर्यंत फेकी केली जाईल 1 धाव. सन्मान्य सुरेश शेलार, माझे खेळाडू वखवडी यांचा सन्मान इथे केला जाईल. चांगला फटका बघायचंय. किती धावा घेतल्या जातील बघता बघता या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. पप्पू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना दिसेल, ज्याने पाठीमागच्या मॅच मध्ये एका षटकामध्ये 19 धावा फटकावल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. महत्वाची खेळी ठरली त्याची. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय. चेंडू घेऊन निघतोय. खोलवर ठेवला होता चेंडू भरतला, कारण भरतला रूम देणं आणि चेंडूला फ्लाइट देणं खूप घातक ठरू शकतं. पप्पू देखील ओळखतोय, म्हणून चेंडू खोलवर, ज्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं तर त्याचाच मारा करतोय. आखूट टप्पा, बॅटची वरची काढा, क्षेत्ररक्षक जातोय की काय चेंडू पर्यंत. 1 बाउन्स, पकडणार, फेकणार, टाकणार आणि 2 धावा भरत पूर्ण करतोय. नक्कीच आज आपण पाहतोय जावलीचं क्रिकेट. जावलीच्या डोंगराळ भागात देखील गेलंय. जावळीच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट फुलताना दिसतंय, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि आज मात्र 7 समुद्रापार या मॅचेस गेल्यात, ही स्पर्धा गेली. पुन्हा एकदा पप्पू सज्ज होतोय. 4 चेंडू 38 धावा. पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलाय. डीप पिच, मिड विकेटचा फेकी बघा, अप्रतिम फेकी. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडला फेकी येते. 2 धावा, कारण भरत पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली. शेवटचा चेंडू प्रगती पथावर आहे या मॅचचा. बॅटची कडा, डिक्लेअर स्वरूपाची धाव होते की काय, तर धावली जाते. तर जातो धाव फलकावरती घेऊन 41 धावा धाव फलकावरती, म्हणजेच विजयासाठी कंपल्सरीचेच 42 धावा. येणारे चेंडू 30 चेंडू 42 धावा विजयासाठी, असं समीकरण असेल. आज मात्र जावलीच्या क्रिकेटला एक उधाण प्राप्त झालंय, कारण जावली चषक 2017 सातत्यानं मी सांगत आहे 7 समुद्रापार गेले आणि महत्त्वपूर्ण योगदान अजिंक्य जावलीच आहे. आणि त्याचबरोबर विशेष असं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागलंय, त्या सर्वांचंच मी मनपूर्वक आभार असेल. कारण सातत्यानं पाहतोय जावली भागामध्ये अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. त्यातीलच एक नवी मुंबईमधलं आयोजन आहे. जर तुम्ही 2017 या पर्वाला जर गावी असाल तर अनेक स्पर्धेंचं आयोजन तुम्ही पाहता आणि अनेक स्पर्धा जावली भागात खेळल्या जातात. आत्तापर्यंत जावली भागातला एक इतिहास आहे.
गेल्या 2016च्या सत्रामध्ये 1,00,000ची पारितोषिक झाली. म्हणजेच जावली भागात 1,00,000च्या देखील टुर्नामेंट होत आहेत. ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर जर येणाऱ्या काळात मे महिन्यात 9, 10, 11, 12 जर तुम्ही गावाला असेल तर जावलीतलीच पहिलीच नाईट अंडरम कार्पेटची स्पर्धा जावलीमध्ये प्रथमताच भरवण्यात येते. ती म्हणजे कट्टा बॉयज आयोजित शहीद नवनाथ कोंडीबा सुर्वेस मूर्ती चषक 2017 घरात घर येते. जर तुम्ही कुसुंबीच्या दिशेने आलात तर गांजानंतर सांगवी येतं आणि सांगवीनंतर घरात घर गाव येतं. तिथे मात्र मोठी स्पर्धा 25,000चं रोख पारितोषिक असेल. म्हणजे अंडरममधलं सर्वात मोठं पारितोषिक असणार आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे नाईट अंडरम कार्पेटवरती खेळवली जाणार आहे. जशी कबड्डी कार्पेटवरती खेळवली जाते तशी ही स्पर्धा कार्पेटवरती खेळवली जाणार आहे कट्टा बॉयज यांच्या माध्यमातून. तर विद्यमान सामना रंगतोय. शिवराज मुद्रा वर्सेस जावली स्पोर्ट. तर मित्रांनो, शिवराज मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपल्या समोर येते. ती राजमुद्रा काय आहे, तिचा अर्थ काय आहे, हा तुमच्या समोर घेऊन येईन. कारण शिवमुद्रा हा संघ समोर आला की ती शिवमुद्रा माझ्या डोळ्यासमोर आले. तर ती शिवमुद्रा काय आहे? प्रथिप चंद्र लेके हो वंदिष्णू विश्व वंदितः शहा सुनो शिवसैचा मुद्र भद्राय राजते, अशी ती राजमुद्रा आहे. आणि त्या राजमुद्रेचा अर्थ बघितला, जसा पौर्णिमेचा चंद्र कले कलेने वाढतो तसा शहाजीचा पुत्र शिवाजी याची कीर्ती पूर्ण जगाला वंदनीय व्हावी, असा या राजमुद्रेचा अर्थ आहे. तर संघ देखील खेळताना दिसतोय राजमुद्रा वर्सेस जावली 11. तर जाऊया पुढच्या इनिंगचा. किती धावांचं आव्हान आहे बाप्या? 42 धावांचं लक्ष घेऊन निघालाय संघ जावली 11, माफ करा जावली स्पोर्ट. 30 चेंडू 42 धावा. फलंदाजी मार्कवरती संदीप मोरे, मॅन फ्रॉम जवळवाडी, ज्याने 1996 मध्ये टेनिस क्रिकेटचा डेब्यू केला. अनेक स्पर्धांवरती ज्याने अधिराज्य गाजवलं. क्रिकेटची एकरूप असलेला खेळाडू. त्याचबरोबर नॉन स्ट्रायकर एंड फलंदाज सज्ज होतोय किरण. तर गोलंदाजी मार्कवरती प्रशांत दिसतोय. आणि या मॅच मध्ये काय होतंय, काय नाही होतंय, काय दडलंय 30 चेंडूच्या मागे, आणि या मॅच मध्ये कसे खेळले जातील आणि कसं क्रिकेट पाहिलं जाईल आणि काय इकडचे तिकडे इकडे होत आहेत, घेऊन चलतो जावलीचा एक चांगला आवाज सागर शेलार यांच्याकडे पुढील इनिंगसाठी. या सागरजी. धन्यवाद निलेश. स्ट्राईकला येतो संदीप. आणि आता मात्र एक सुरेख चेंडू प्रशांत याचा पॉवर प्लेच्या षटकामधील हे पहिलंच षटक. आणि मला वाटतं जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष ते जावली स्पोर्ट्स या संघासमोर. शिवराज मुद्रा या संघाकडून पहिलं षटक टाकतोय तो प्रशांतचा पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे. तो एक क्लासिकल बॅट्समन आहे, स्क्वेअर लेग क्षेत्रात खेळतोय, मिसफील्ड होत आहे आणि पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने हा सुरेख फटका संदीप याचा आणि पहिला चौकार. धावसंख्या होती ती 4, बिनबाद 4. एक जावली भागातला एक क्लासिकल बॅट्समन म्हणजेच संदीप मोरे. पुन्हा एकदा प्रशांत बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंज. स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मिळतात त्या संदीपाला. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू सामना करतोय तो संदीप. आणि आता मात्र लॉफ्टेड आणि हा सुरेख झेल महेश ओंबळे याचा वड. आणि संदीप एका सुरेख अप्रतिम झेलवरती संदीप हा बाद झाला. जावली स्पोर्ट्स संघाला हा पहिला धक्का संदीपच्या स्वरूपात. सुरेख झेल पकडला तो महेशाने. महेश ओंबळे, मॅन फ्रॉम केडांबे.
आणि आता त्याची जागा घेतोय तो सचिन. प्रशांतला मोठं यश पहिल्याच ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा प्रशांत आणि आता मात्र स्ट्राईकला आहे तो जावली स्पोर्ट्सचा हा सुपरस्टार असा खेळाडू किरण शेलाटकर. NMPL डेनिस अजिंक्य जावली जावली स्पोर्ट्स अशा संघांकडून जो खेळतो तो किरण सामना करतोय तो प्रशांत याचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा खणखणीत असा चौकार 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द फेन्स. पंचांचा चौकारचा इशारा आणि धावसंख्या होती ती 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धन्यवाद DJ. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय तो प्रशांत. पुन्हा एकदा प्रशांत स्ट्राईकला आहे तो किरण. आणि आता मात्र पाहूया आणि हा वडा एक विकेट असे 2 बाद 8. मला वाटतं चौकार आणि आता मात्र जावली स्पोर्ट्सचा एक डिस्ट्रक्टिव्ह असा फलंदाज दत्ता. मला वाटतं ओपनर आहे तो, परंतु आता सध्या थोडंसं बॅटिंग लाईनअप चेंज केलं आणि आता स्ट्राईकला येतोय तो दत्ता. फक्त आक्रमण हेच त्याला माहिती आहे असा दत्ता. सामना करतोय तो प्रशांत. त्याचा सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी शांत. पहिल्याच षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू असावा. स्ट्राईकला येतो एक दत्ता आणि सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव तर पूर्ण. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावतायत का. सुरेख क्षेत्ररक्षण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये राजमुद्रा या संघाकडून दरम्यान षटक संपतंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. आणि आता मात्र चेंडू पॉवर प्लेचा दुसरा षटक टाकतोय तो महेश ओंबळे. 4-5 पावलांचा स्टार्ट, परंतु अचूक टप्पा अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे महेश ओंबळे, मॅन फ्रॉम केडंबे. सामना करतोय तो दत्ता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग आणि एक लॉंग ऑन अशी क्षेत्ररचना. आणि आता मात्र महेश दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकतोय तो दत्ता. याला थोडासा शफल होतोय दत्ता आणि या मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये एकच धाव. धावसंख्या होती ती 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. फाईन लेग आणि थर्ड मॅन अवेलेबल नाही आहेत, फक्त आपल्याला व्ही मध्ये खेळायचं आहे. पुन्हा एकदा महेश अगदीच 2-3 पावलांचा स्टार्ट, परंतु अचूक टप्प्यावरती जो गोलंदाजी करतो तो गोलंदाज म्हणजे महेश ओंबळे. सामना करतोय तो दत्ता आणि हा उत्कृष्ट असा पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका. 1 धाव तर पूर्ण आणि मला वाटतं हा 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द फेन्स फॉर बाउंड्री. एक बॅकफूट पंच केला तो पॉइंटच्या दिशेला आणि 4 धावा वसूल केल्या त्या दत्ता याने. धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा दत्ता सज्ज आहे आणि महेश पाहूया कशा पद्धतीने कमबॅक करतोय. महेशचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा कट केलाय तो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द फेन्स फॉर बाउंड्री. सलग 2 चौकार. धन्यवाद डीजे. हॅलो. तर काय सांगशील सागर. आघाडीला जरूर येतो, आता मात्र आक्रमक फलंदाजी करतोय. तू सातत्यानं त्याचा खेळ
ओखवडी प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिलाय मॅन फ्रॉम सांगवीचा आहे. याच्याबद्दल तू काय सांगशील, याच्या खेळीबद्दल काय सांगशील? आक्रमणच त्याचा बेस्ट डिफेन्स आहे दत्ताचा, आणि दत्ता हा जर फ्लोमध्ये असेल तर त्याला रोखणं खरंच खूपच अवघड असतं. एक हाती सामना फिरवण्याची क्षमता असलेला हा म्हणजे दत्ता. पुढचा बॉल महेशचा, आणि आता मात्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये पाहूया, परंतु मला वाटतंय डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव. निश्चित नक्कीच म्हणालास, कारण हे वादळ आहे आणि या वादळाला शांत करण्याची कुठेतरी गोलंदाजाला तयारी करावी लागेल. कारण तू म्हणलास आक्रमकता ज्याच्यात कुठून भरलेला आहे तो फलंदाज म्हणजे दत्ता. कारण आता मात्र कुठेतरी डावपेच आखावे लागतील. ओव्हर टू सागर. सागर धावसंख्या होती ती 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स, आणि दत्ता ऑन फायर. महेशचा पुढचा चेंडू दत्ता याला, आणि पुन्हा एकदा ओव्हर द पॉइंट. 1 बाउन्स 2 बाउन्स, प्लेअर त्याच्या मागे येते, एक धाव तर पुन्हा, परंतु तो बॉल रोखणं, कारण हा ऑफसाईडचा बादशाह आहे तो म्हणजे दत्ता. धावसंख्या होती ती 23. खरोखरच याला सुरुवातीलाच जर रोखलं तरच याची विकेट घेऊ शकतो, पण हा जर एकदा सेट झाला तर याला रोखणं फारसं जमत नाही गोलंदाजांना, आणि सुरेख अशी फलंदाजी करतोय तो दत्ता. जसा विराट कोहली खेळतो तसा विराट कोहलीला तुम्ही धावांवरती रोका, जर रोखलं नाही तर सेंचुरी मारणार, एक त्याचंच प्रत्यय म्हणजेच दत्ता. ओव्हर टू सागर. थँक्यू निलेश. आणि आता मात्र थोडंसं चेंज करतायत, फिल्डिंगमध्ये चेंज करतायत, आणि एक नॅचरल गेम खेळताना दिसतोय तो दत्ता. धावसंख्या होती ती 23. जिंकण्यासाठी मला वाटतं 42 धावांची गरज आहे, अजूनही मला वाटतं 19 धावांची. पुन्हा एकदा दत्ता सज्ज होतोय. महेश थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसतोय, आणि आता मात्र पुन्हा एकदा दत्ता. पाहूया महेशचा पुढचा चेंडू, आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया शॉर्ट मिड, आणि झेल टिपला आणि दत्ता बाद झाला. मला वाटतंय दरम्यान दुसरं षटक सुद्धा संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि आता मात्र मैदानात येतोय तो पहिल्या फेरीतला सामना ज्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली, तो म्हणजे संदीप. 19 रन्स निडेड फ्रॉम 6 बॉल, आणि या संदीपनं खणखणीत असे 2 षटकार एक चौकार मारून मॅच जिंकून दिली ती जावली स्पोर्ट्स या संघाला. एक अविस्मरणीय असा सामना पाहायला मिळाला तो प्रेक्षकांना. यानंतरचा होणारा सामना जावली 11 वर्सेस आंबेगर. आय रिक्वेस्टेड द कॅप्टन्स ऑफ बोथ टीम प्लीज come to the pavilion for a toss. विनोद सुर्वे पवेलियनशी संपर्क साधायचा आहे. आणि आता तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे भरत. हा एक बॅटिंग ऑलराऊंडर शिवराज मुद्रा या संघाचा. धावसंख्या आहे 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, आणि स्ट्राईकला आहे तो एक मॅच फिनिशर आपण ज्याला म्हणू शकतो असा संदीप. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू सामना करतोय तो संदीप. मला वाटतंय 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. लक्ष्य सोपं आहे बट क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज दॅट वी सीन इन बिटवीन ओखवडी वर्सेस आंबेघर मॅच. भरतचा तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू, आणि मला वाटतं आक्रमण करण्याच्या नादामध्ये मिस करतोय तो संदीप. एक निर्धाव चेंडू न सुरुवात करतोय तो भरत. 6 बॉल आणि 18 धावांची गरज असताना सामना जिंकला तो आंबेघर संघाने 1 रनाने. सुरेख असा गेम होता तो. पुन्हा एकदा भरत, स्ट्राईकला आहे तो संदीप. आणि आता मात्र समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळते ते संदीप याच्याकडून. जास्त मोठ्या फटक्याची गरज नाही आहे, सिंगल डबलची मॅच आहे. धावसंख्या होती ती 24, आणि आता स्ट्राईकला आला आहे तो. बराच वेळ नॉन स्ट्राईकला उभा होता तो म्हणजे सचिन. हा एक छोटा पॅकेट बडा धमाका असा हा प्लेअर.
मग पाहूया अजूनही याच्याकडून मोठी फटके पाहायला मिळाले नाहीत, परंतु याची क्षमता आहे. सचिन सामना करतोय तो भरत याचा. एक अपील परंतु कोणताही परिणाम नाही आणि एक निर्धाव चेंडू. धावसंख्या होती ती 24. 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2.3 ओव्हर्स. भरत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. स्ट्राईकला आहे तो सचिन. उत्कृष्ट फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, एक धाव तर घेण्यात यश आणि एकाच धाववरती समाधान मानावं लागतंय ते सचिन याला. धावसंख्या होते ती 25. सचिन कासुर्डे इम्पॅक्ट प्लेअर आहे. सामन्यामध्ये तो आपल्याला दिसत नाही, बरेचसे खेळाडू असतात पण त्यांचं योगदान दिसत नाही, तशातलाच एक खेळाडू म्हणजे सचिन कासुर्डे. बराचसा पुढचा चेंडू आणि आता मात्र स्ट्राईकला आहे तो संदीप, परंतु हा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एका नंतर धावेमध्ये भर. धावसंख्या होती ती 26. 26. बराच राऊंड द विकेट मारा करतोय तो संदीपसाठी. तो एक बॅटिंग ऑलराऊंडर असल्यामुळे त्यालाही संदीपच्या हालचाली तो ओळखतोय आणि तशा पद्धतीनं अचूक टप्प्यावरती मारा करतोय तो भरत. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे तो संदीप आणि आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, कारण संदीप थोडासा शफल झाला होता आणि हे भरतनं आणि एकच धाव. धावसंख्या होते ती 27. स्ट्राईकला आलाय तो सचिन. धावसंख्या आहे ती 27. 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा भरत बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. सामना करतोय तो सचिन. मॅच मोठ्या फटक्यांची नाही आहे, परंतु हा पुन्हा एकदा पाहूया डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू हवेत आहे. झेल होतोय का आणि महेश ओंबळे उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आणि त्याने झेल टिपला. जावली 11 चे कर्णधार आणि आंबेघरचे कर्णधार, कृपया आपण टॉस घ्यायचा आहे पहिल्यांदा. कोण घेते? 27 धावा झाल्या. 27 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 12 चेंडू 15 धावा. जावली 11 वर्सेस डांगरेकर यानंतर माफ करा आंबेकर यानंतरचा सामना असेल. नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय. सन्मान्य सुरेश शेलार आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचे. सन्मान्य पाहुणे उपस्थित आहेत. सन्मान्य सुरेश शेलार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या मॅचचा केला जाईल. आणि नक्कीच जावलीचे माजी खेळाडू अनुभवी खेळाडू होते, ज्यांची ओळख क्रिकेट जगताला जावलीच्या होती. असेच पाहुणे आज मात्र नाणेफेकी करतायत, कारण क्रिकेटशी असलेलं निगडीत एक व्यक्तिमत्व. जरूर त्यांचं देखील अभिनंदन करेन, कारण त्यांचा काळ त्यांनी गाजवला. कारण एक पिढी मोठी झाली सुनील गावस्करांना बघत, दुसरी पिढी मोठी झाली सचिन रमेश तेंडुलकर यांना बघत. त्याच पिढीतले सन्मान्य पाहुणे आज आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल इथे करतायत, कारण महत्त्वपूर्ण योगदान जावली भागासाठी क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचं देखील आहे. तर जातो ओव्हर टू सागर. थँक्यू निलेश. आणि आता मात्र हा एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे अमोल. बऱ्याचदा हा आपल्याला बॅटिंगला येताना दिसत नाही, परंतु आता योगेशचा सामना करतोय. 12 चेंडू आणि 15 धावा दरम्यान एक धाव तर पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागते. धावसंख्या होती ती 28. 11 चेंडू 14 धावा आणि आता स्ट्राईकला आहे तो संदीप. न्यूज फ्रॉम सेंटर. आंबेघर विन द टॉस आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ओव्हर टू सागर. योगेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थं षटक टाकतोय आणि स्ट्राईकला आहे तो मात्र मॅच विनर बॅट्समन संदीप, परंतु हा साइड आर्म ॲक्शन आणि ब्लॉक होलचा असा बॉल, हा निर्धाव चेंडू. एक साइड आर्म ॲक्शन आहे, त्याच्यामुळे अँगलला ॲडजस्ट करणं बॅट्समनला जमत नाहीये. राऊंड मारा करतोय तो संदीप याला,
पुन्हा एकदा संदीप सज्ज आहे, सामना करतोय तो योगेश याचा. आणि आता मात्र हा टप्पा चुकला आणि हा वाईट बॉल एका अवांतर धावेमध्ये वर. धावसंख्या होती ती 29. 13 धावांची गरज. योगेशचा पुढचा चेंडू आणि आता मात्र व्हॉट अ कनेक्शन इज ओव्हर द लाईन आणि इट्स अ 6 फ्रॉम संदीप. धावसंख्या झाली ती 35 आणि जिंक 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा संदीप सज्ज होतोय, सामना करतोय तो योगेश याचा. आणि पुन्हा एकदा सुरेख फटका, कव्हर ड्राइव. एक धाव तर पूर्ण. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावतायत का. आणि ये है समझदारी वाला क्रिकेट. पहले गेंद पे 6 मारा है आपने और दूसरे गेंद पे आपने एक रन चुरा लिया, तो ये सच में एक समझदारी वाला क्रिकेट है. आणि आता मात्र स्ट्राईकला आहे तो अमोल. धावसंख्या होते ती 36 आणि सुरेख फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा खणखणीत षटकार आणि जावली स्पोर्ट्स हा विजयी झालेला आहे. अगदीच शेवटच्या षटकात जायची गरज नाही. आंबेकर संघ आपला निर्णय कळवायचा आहे. जावली स्पोर्ट्स संघाच्या हार्दिक